नमस्कार मंडळी. आज 10 नोव्हेंबर. आज आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा भाग. जीवा आणि पार्थ पायऱ्यावर बसून असतात. जीवा विचारत असतो. पार्थ त्याला विचारतो की काही टेन्शन आहे का. जीवा मनात काही असेल तर सांगून टाक. नाही, आपण वेळेत काही सांगत नाही. नंतर घरात वादळ येतं. वादळ? त्या कार्तिकशी आत्ताच फोनवर बोलत होतो मी. अच्छा, तो अकाउंट डिपार्टमेंट मधला राईट? तोच. त्याचे बाबा व्हेंटिलेटरवर होते, हॉस्पिटलाइज होते. अरे बापरे, आता ओके आहे का? आता ओके आहे, पण आता त्यांना जगायची इच्छा नाहीये. का? काय झालं? व्हेंटिलेटरवर होते, बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्याचं बाबाचं आयुष्य वाचवण्यासाठी त्याने बाबांनी दिलेली कार विकली. काय? त्याची ती रेड कार? हो, तीच रेड कार. 6 वर्षाचा झाला म्हणून त्याच्या बाबांनी त्याला गिफ्ट केली होती. द्यायला नको होतं, पण त्याचाही नाईलाज झाला असेल, ही जीव तुटला असेल. पण आपल्या माणसाचा जीव ज्या गोष्टीत आहे ती गोष्ट विकू नये. पण कधी कधी आनंद मिळवण्यासाठी आठवणी विकाव्या लागतात. आठवणी विकून कमावलेला आनंद फार काही वेळ टिकत नाही जीवा. कार्तिक मला तुझ्यासारखाच आहे, भावासारखाच आहे. त्यांनी मला सांगायला हवं होतं. जशा तू गोष्टी माझ्या बरोबर शेअर करतोस, ने नाही केली ही गोष्ट शेअर. कधी गोष्टी शेअर केल्याने समोरचा दुखू शकतो. कधी कधी गोष्टी शेअर केल्याने पण आपला माणूस दुखवेल असं करूच नाही ना माणसांनी. कारण लपवलेली न सांगितलेली गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा त्रास होणार नाही का? त्यांच्या बाबाचंच बघणं, त्यांना किती त्रास होत असेल. कार्तिकने काही विकलं तरी चाललं असतं. ती गाडी विकायला नको हवी होती. ते जेव्हा जेव्हा एखादी लाड गाडी बघतील तेव्हा त्यांना हेच वाटेल, त्यांचा मुलगा त्यांचा आशीर्वाद विकून आलाय. पण जेव्हा तुझ्यावर अशी वेळ आली, काही मिळवण्यासाठी तुला काही विकावं लागणार आहे, तर मला नक्की सांग. तेवढ्यातच मानिनी काकू येते. अरे जीवा, पार्थ इथे बसून काय गप्पा मारतोय? आम्ही काय करणार आहोत? अरे ही काय वेळ आहे का गप्पा मारायची? उद्या आजीचा वाढदिवस आहे ना, सकाळी भरपूर काम आहेत. असे रात्रभर गप्पा मारसाल मग लोळात खाल. अजिबात मदत करणार नाही मला. चला चला उठा, झोपा आता. गुड नाईट म्हणून पार्थ तिथून निघून जातो. इनीला काकूला आठवतं की अरे आजीचा अडकित्ता काढलाच नाही मी, असं म्हणून ती निघून जाते. मानिनी काकू बासुंदी करत असते. नंदिनी आणि काव्या येते. घम घम. मानिनी काकू बासुंदी करत असते. काव्या आणि नंदिनी येते. आहा, मानिनी काकू, बासुंदीचा घमघम वास पसरलाय. आज आजीच्या वाढदिवसानिमित्त बासुंदी करायचं ठरवलं ना काकू तुम्ही? एक नंबर. हो ना. अगं त्यांनाच बासुंदी खूप आवडते आणि त्या पद्धतीने बासुंदी करायच्या. वा वा, कमाल. एवढी काय जमत नाही, त्या सुगरणच होत्या. म्हणजे आई जीवा पण आई जी सारखीच बासुंदी करत असतील ना? हो तर. जीवाच्या कुकिंगवर तुझा विश्वास बसलाय तर छान वाटलं मला. मला वाटतं त्यांनी केलेला फराळ तुला आवडला असेल. सांगू का, मी त्यालाच सांगणार होते की बासुंदी कर म्हणून. मी आलेही होते, पण हा आंघोळीला गेला होता. तर तो नटपाट करणार, खाली उतरणार. म्हटलं तोपर्यंत दूध आटवायला ठेवूया. नंतर गारही करावं लागतं ना. ते तर आहेच. नाही, आज आजीच्या वाढदिवसामुळे आपल्या घरात इतकं छान वातावरण आहे. अगं तुम्हाला सांगू का, त्या जेव्हा होत्या ना तर इतकं चैतन्य भरलेलं असायचं. त्यांना खूप आवडलं असतं तुम्हा दोघींना भेटायला. आणि तुम्हा दोघींना पण खूप काही शिकायला मिळालं असतं त्यांच्याकडून. दे ना जरा बदाम. काव्य दुधात बदाम टाकते. पण काकू ऐका ना, तुम्ही हे बदाम चीर, ड्रायफ्रूट चीर असे काम नका ना सांगू आम्हाला. काहीतरी व्यवस्थित मदत करायची आहे आम्हाला. सांगा काय करू? एक काम करा, इथे काहीच नाहीये. बाहेर टेबल सेटअप करायचं आहे. तिच्या सगळ्या वस्तू मी काढून ठेवल्याय, तर मग ते सेटअप करायचं काम तुम्ही करा. ही काळजी करू नका मानिनी काकू.
नंदिनी ताई, आपण आता असं डेकोरेशन करूया, आपली आजी सासू आपल्याला स्वर्गातून असं भरभरून आशीर्वाद देईल. हे सगळं बोलणं वसू आत्या लपून ऐकत असते. घ्या घ्या, दूध आटवायला घ्या, बासुंदी करायला घ्या, आता चांगलं हसून खिदळून घ्या. जेव्हा विक्रम घरी येईल ना, तेव्हा जीवाबद्दल वाटणारं सगळं प्रेम, माया या दुधासारखी आटून जाईल. खूप मोठा राडा होणार आहे आणि जीवाबरोबर नंदिनीचाही आनंद हरवला जाणार आहे. काव्या आजीची साडी घेऊन येते. अरे वा, नवीन साडी ऑनलाईन ऑर्डर केली. मी सगळे देशमुख असे कसे हो? ते विक्रम काकाच्या हे लक्षात नाही आहे की आज आजीचा वाढदिवस आहे. तुमच्या हे लक्षात नाही आहे की ही साडी कोणाची आहे. वाढदिवस लक्षात आहे माझ्या, फक्त ही साडी कोणाची आहे ते आठवत नाहीये. तुमच्या आजीची. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला या साडीची पूजा करता ना तुम्ही. त्याकडे बघायच्या नादात लक्ष दिलं नाही मी नीट. काही म्हणा तुम्ही. वर्षात मला काही माहित नाही, तुम्ही इतक्या कमी वेळात माहिती करून घेतलं. थँक्यू. वेलकम. कसा आहे ना देशमुख? आपल्या माणसाची आठवण करून देणार वस्तू गोष्टी जपून ठेवायला हव्यात. संग करायला, लक्षात ठेवायला आवडतात मला. तुमचा स्वभावच तसा नाही आहे ना. बरोबर आहे, मी काळात रमणारा नाहीये. त्यात जे आहे त्याची कदर करणार आहे. द्या, माझी कदर कराल का जरा? साडीची घडी घालायला मदत करा ना मला प्लीज. साडी खूप मोठी आहे. काय, मी कायम तुमचीच कदर करत असतो काय? बोला देशमुख, मला साडीची घडी घालायला मदत करा. साडीचीच नाही, आपल्या नात्याची सुद्धा घडी घालू शकतो. नाही, तुमचा हात माझ्या हाती असलेला हा मला कायमचा आवडेलच. साडीची घडी घालण्यासाठी साडी माझ्या हाती द्या, असं हात करत होतो मी पुढे. हसायला काय झालं आता? काय गंमत आहे ना. लहानपणी आजीच्या जवळ खूप होतो मी, पण जसा जीवाच तिच्या जवळ झाला. आज आजीच्या साडीमुळे का होईना आपण जवळ आलो. हा आजीचा आशीर्वादच म्हणायचं नाही का? तेवढ्यातच मानिनी काकू हाक मारते. काव्या, साडी घेऊन येतेस ना? हो, आले. आजीच्या पूजेची तयारी झालेली असते. नंदिनी मानिनी काकूला विचारते की आजीचा हा तरुणपणीचा फोटो आहे ना? हा शेवटपर्यंत ऍक्टिव्ह होत्या आणि ते स्वतः म्हणायच्या की माणसाने कसं कायम चेहऱ्यानी मनाने तरुण राहायला हवं, म्हणून मग आपण तरुणपणीचाच फोटो ठेवला. खरंच खूप सुंदर फोटो आहे. फोटो सुंदर नाहीये, आजी सुद्धा खूप सुंदर होत्या. शेवटच्या तासात माझ्यासाठी स्वेटर विणत होती आणि जीवाला त्या ओल्या नारळाच्या करंज्या शिकवल्या. हो ना रे जीवा? वसू आत्या विचार करते की देवा, हा विक्रम आता लवकर घरी येऊ दे म्हणजे मिळवलं. रम्याही विचार करते की आज तर मामा आला की धम्माल होणार आहे. आज छप्पर फाट ड्रामा बघायचा आम्हाला. आज खास ड्रामा बघायचाय आम्हाला. वहिनी, हा घ्या पानाचा डब्बा. अरे वा, आजींना पान खूप आवडायचं वाटतं. हो, पान खायला खूप आवडायचं आजीला. जेवण झाल्यावर पान लागायचं. काव्या आजीला नटायची खूप हौस होती बरं का. भाजी आणायला सुद्धा असाच गजरा माळायची आणि मग जीवा त्यांच्यासाठी गजरा आणायचा आणि मग त्यांच्याकडून लाड करून घ्यायचा. आशाताई येते, जीवा घ्या फुलं. मानिनी काकू म्हणते की जीवा ये ना पुढे. असं काय तू तर आजीचा लाडका होतास. तू आजीचा लाडका आहेस म्हणून दरवर्षीप्रमाणे फुलं तूच वाहणार आहेस. फक्त विक्रम आले की आपण पूजा करूया. कधीचे गेलेत हे? फोन लाव त्यांना. फार वेळ लावतात ना. काव्या मानिनी काकूला समजावते की शांत व्हा काकू. अहो, ट्रॅफिक मध्ये अडकले असतील काका, येतीलच इतक्यात. मी काय म्हणते, ते येईपर्यंत आपण बाकीचं सगळं आवरून घेऊया. तसं सगळं आवरलेलंच आहे. आजीची साडी पण ठेवलेली आहे, काठी आलीये, बाकी सगळ्या वस्तू आहेत. फक्त अहो जीवा. रम्या पुढे येते. कोणता हार ग नंदिनी?
वसू आत्या म्हणते, रम्या असं काय करतेस तू? अगं मी आईला नव्हतं सांगितलं का तिचा हार तुला दे, कारण तू थोरली नात आहेस म्हणून. पण तिने तिचा हार जीवाला दिला, कारण तो तिचा लाडका ना. तो हार. अच्छा अच्छा तो. पण बाकी जीवा, तुझ्या बायकोला बरं लक्षात आहे रे. जीवा जा ना, तो हार घेऊन ये. अरे जा. मी काय म्हणतोय, हे सगळंच ठेवलंय तर आता हाराची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? वर्षातून एकदाच त्याचं दर्शन होतं, जा आण. तेवढ्यातच विक्रम काका येतात हार आणायला. हार त्याच्याजवळ असायला हवा ना. सगळ्यांना धक्का बसलेला असतो विक्रम काकाचं बोलणं ऐकून. वसू आत्या आणि रम्या मात्र खुश असतात. अहो काय झालंय, तुम्ही असं काय बोलताय? आहे हार त्याच्याकडे. हो. बोल, आहे का तुझ्याकडे हार? हो म्हणजे? अरे लाज नाही वाटत का तुला खोटं बोलताना? विक्रम अरे हळू. असा कसा ओरडतोयस तू त्याला? आणि कुठे जाणार आहे हार? आहे त्याच्याकडे. आत्ता आम्ही सगळेजण सांगत होतो की हार घेऊन ये म्हणून. जा जीवा, जा बरं, हार घेऊन ये. तू जरा थांबशील प्लीज? अरे पण बोल आता, तुझं तोंड उघड. बाबा असं का बोलताय तुम्ही जीवांशी? कारण तुझा नवरा त्याच लायकीचा आहे. त्या आजीचा एवढा लाडका होतास ना, तिच्या आशीर्वादाचा सौदा करून आलाय हा. त्याच्या आजीने दिलेला सोन्याच्या पिढीचा हार विकून आलाय तुझा नवरा. नंदिनी विक्रम काकाला समजावते की बाबा नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो जीवा असं काही करणं शक्यच नाहीये. आजी त्यांच्यासाठी काय आहे ते तुम्हाला माहित आहे ना बाबा. किती भरभरून बोलतात ते आजीविषयी. सगळ्या वस्तू जीवापाड जपून ठेवल्यात त्यांनी. आणि हा असा आजीचा हार. नाही जीवा, जा तुम्ही जा. पटकन हार घेऊन या खाली. जा ना. अहो बाबांचा काहीतरी गैरसमज झालाय. बाबा फक्त 1 मिनिट, सगळं काही क्लिअर होईल. मी सांगते ना, तुम्ही पटकन हार घेऊन या. बाबाला त्यांच्या डोळ्याने हार बघू द्या, म्हणजे मग त्यांच्या मनाचं समाधान होईल. जा पटकन हार घेऊन या ना. तुम्ही जाताय ना हार आणायला? काय रे, काय बोलतेय तुझी बायको? ती सांगते ना तुझ्याकडे हार आहे का तुझ्याकडे हार? मग जा घेऊन ये. जा घेऊन ये ना, जा की. जीवा हार आहे ना? जीवा नाही असं म्हणतो. नंदिनी जीवाला म्हणते की जीवा प्लीज तुम्ही रडू नका, शांत व्हा. काय झालंय, कुठे आहे हार? कुणी तुम्हाला काही बोलणार नाही, तुम्ही शांत व्हा आधी. मला सांगा हार कुठे गेलाय हार? तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अगं तुझ्याच आनंद निवाससाठी विकलाय ना हार? वसू आत्या म्हणते. विक्रम काका विचारतात की काय झालंय तुझ्या आनंद निवासचं? तेव्हा जीवा सांगतो, मी चुकीच्या माणसासोबत व्यवहार केला होता. कुणाबरोबर व्यवहार केला होतास? भास्कर काका बरोबर. विक्रम काका खूप चिडलेले असतात. ते जीवाला मारण्याचा प्रयत्न करतात काडीने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.